धान्य खरेदीसाठी नाव नोंदणी 1 एप्रिल पासून सुरू झाली खरी, परंतु शासनाने पोर्टल गेले 6 दिवस बंद असल्याने एकाही शेतकऱ्याची नोंदणी अद्यापही झालेली नाही। दरम्यान रोज चक्रा मारणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी सकाळपासून नोंदणीसाठी रांगा लावल्या। दुपार होईपर्यंत पोर्टल सुरू होण्याच्या आशेने शेतकरी कडक उन्हात उभे होते, त्यामुळे एकच गंदोड माजला। शेवटी शेतकरी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पुंडलिक पाटील यांच्यासह पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा वाद निवडला। बातमी आहे जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्याची। नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिला तंत्रज्ञान उद्यान स्थापन करण्यात आले। याद्वारे आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, शेती आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आणि आधुनिक पीक प्रक्रिया तंत्राचे व्यावहारिक आणि तांत्रिक ज्ञान देण्याचे प्रयत्न राहणार। यासाठी राजीव गांधी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग व सिलेज आधारित कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट प्रोग्रामचे सहकार्य मिळाले। बाहेरगावी जाताना लालपरी एसटी बस मध्येच बंद पडली, तर अशा वेळी प्रवाशांना त्याच तिकिटावर मागून येणाऱ्या लाल बस ऐवजी वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बस आली तर त्या बसमधून प्रवास करता येत नव्हता। त्या बसमध्ये लालपरीतील प्रवाशांना बसू दिले जात होते, यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता। मात्र आता एसटी महामंडळाने रस्त्यात बस बिघडल्यास त्याच तिकिटावर प्रवाशाला कुठल्याही वातानुकूलित एसटी बसमधून प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिली। बातमी आहे धुळे जिल्ह्यातील। चाळीसगाव आगारासाठी 5 BS6 प्रणालीच्या नवीन बसेस मिळाल्या असून रविवारी सकाळी 10 वाजता या बसेसचा लोकार्पण सोहळा आगारात आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाला। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपिटीमुळे 103 तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। पंचनामे सुरू असून अंतिम अहवाल आल्यानंतर मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार येथे बोलताना दिली। धुळे येथील शिवव्याख्यात प्रेमचंद अहिराव यांच्या जंगल सहल या कविता संग्रहाला इंदूर येथील कवी वसंत राशनीकर काव्य साधना अखिल भारतीय सन्मान हा पुरस्कार जाहीर झाला। जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानात यशस्वी ठरलेल्या विविध शाळांचा गौरव नुकताच करण्यात आला। यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बडे बिजानज मंदिरात चैत्र नवमीला 1.5 लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी महाअष्टमीच्या रात्री महायज्ञ आयोजित केली होती, त्याची पूर्तता रविवारी नवमीला करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील पाडळदा येथील विलंब विद्या मंदिरात सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारतर्फे आयोजित एकात्मक अभियान कार्यक्रम अंतर्गत हार्टफुलनेस हा कार्यक्रम घेण्यात आला। धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 7 कॅन्सर रुग्णांवर अवघड शस्त्रक्रिया करीत डॉक्टर निलेश चांडक यांनी रुग्णांना जीवनदान दिले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे विवाहितेच्या हळदीच्या कार्यक्रमात एकाच फायटरने मारहाण व शिवगाळ करण्यात आली। ही घटना 5 एप्रिलच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील संकल्प ग्रुप व संकल्प नारी ग्रुप यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त शहरातील नगरपालिकेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 126 दात्यांनी रक्तदान केले। धुळे जिल्ह्यातील पेडकाई देवीचे मंदिर शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईच्या महामार्गावरील साळवे गावाजवळ आहे। येथे सालाबादाप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त यात्रा सोहळा प्रारंभ होतो। यंदा राज्यभरातून तब्बल 2.5 लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतील, अशी माहिती मंदिराचे सचिव भरत काळे यांनी दिली। रामायणातील राम, लक्ष्मण व सीतेच्या खुणा या मंदिरात असल्याचे मानले जाते।